नमस्कार बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील आपण आता युनिट 3 मधील काइंड कोंडिबा ह्या लेसनकडे आज आपण वळत आहोत. चला तर मग वाचूया आपण. लिसन केअरफुली अँड देन रीड विथ मी. तुम्ही पण लक्षपूर्वक ऐका आणि माझ्याबरोबर वाचा. अर्थातच तुम्हाला या ठिकाणी एक हॉर्स दिसत आहे, पांढरा हॉर्स, आणि त्यावर राजा बसलेला आहे, डोक्यावर मुकुट वगैरे आहे. त्यावरून आपण म्हणू शकतो की हे राजे आहेत. आणि इथे एक म्हातारी व्यक्ती रोप आणि कुंडी घेऊन मातीमध्ये खड्डा करत आहे आणि रोप लावण्याचा प्रयत्न करत आहेत. चला तर मग आता वाचायला सुरुवात करूया. वन्स द किंग वॉज रायडिंग थ्रू अ विलेज ही सॉ कोंडिबा. कोंडिबा वॉज डिजिंग अ होल. एकदा राजा गावातून फिरत होता आणि त्याने कोंडिबाला बघितलं तर कोंडिबा जमिनीमध्ये खड्डा करत होते. आता बघा त्यांचा संवाद किती सुंदर याच्यात दिलेला आहे बघा. राजा म्हणाला, गुड मॉर्निंग कोंडिबा. कोंडिबा सेज, गुड मॉर्निंग ओ किंग. राजा म्हणतो, व्हॉट आर यू डुईंग. काय करता आहात तुम्ही. मग कोंडिबा म्हणतायत, आय एम प्लांटिंग अ ट्री. मी एक झाड लावत आहे. मग बघा पुढल्या पानावर जाऊ आपण. व्हॉट ट्री इज धिस. राजाने विचारलं, हे झाड कसलं लावतायत तुम्ही. ते कोंडिबा म्हणतात, इट्स अ मँगो ट्री. हे आंब्याचं झाड आहे. आणि मग राजा विचारतो, व्हॅन विल इट बिअर फ्रूट. ते ह्या आंब्याच्या झाडावर फळ केव्हा येतील. मग कोंडिबा म्हणतो, आफ्टर मेनी इयर्स. खूप वर्षांनी फळ येतील. आता बघा कोंडिबा काय म्हणतो, राजा काय म्हणतात पुढे. कोंडिबा, यू लुक सो ओल्ड. अहो कोंडिबा, तुम्ही किती म्हातारे दिसत आहात. व्हॉट यूज इज धिस ट्री टू यू देन. मग हे झाड लावून तुम्हाला उपयोग काय होईल. तुम्ही आता झाड लावतायत आणि खूप वर्षांनी फळ येतील. तुम्ही आत्ताच एवढे म्हातारे आहात, मग तुम्हाला हे झाड लावल्याचा उपयोग काय होईल. तर बघा कोंडिबा यांनी किती सुंदर उत्तर दिलं ते आता वाचूया आपण. ओ किंग, आय एम नॉट प्लांटिंग दिस ट्री फॉर माय सेल्फ. अहो राजा, मी हे झाड माझ्यासाठी लावत नाही आहे. आय एम प्लांटिंग इट फॉर अदर्स. मी हे इतरांसाठी लावत आहे. आफ्टर मेनी इयर्स अदर पीपल विल कम हिअर. खूप वर्षांनी दुसरे लोक इथे येतील. दे विल सीट इन द शेड ऑफ दिस ट्री. ते या झाडाच्या सावलीखाली बसतील. दे विल गेट द मँगोज. आणि मग त्यांना हे आंबे पण मिळतील. बघा किती सुंदर त्यांचे विचार होते. ते म्हणतायत की दुसरे लोक हे आंब्याच्या झाडाच्या सावलीखाली बसतील आणि ह्या झाडावर येणारे आंबे पण ते खातील. मी हे झाड माझ्यासाठी स्वतःसाठी लावत नाही आहे. आणि मग राजा काय म्हणतो ते बघा. कोंडिबा, यू आर सच अ काइंड मॅन. कोंडिबा, तुम्ही खूपच दयाळू व्यक्ती आहात. यू हॅव टॉट मी अ लेसन. तुम्ही मला आज एक धडा शिकवला. नाव आय विल अल्सो वर्क फॉर अदर्स. मी आजपासून पुढे इतरांसाठी मी सुद्धा तुमच्याप्रमाणेच काम करेल. आणि म्हणून पाठाचं नाव आहे काइंड कोंडिबा. काइंड म्हणजे दयाळू. काइंड म्हणजे काय मुलांनो, दयाळू कोंडिबा. आणि काइंडचे ऑपोजिट क्रुएल. मग आता इथे काही शब्द दिलेले ते आपण वाचून घेऊ. शब्द वाचा आणि तुमच्या वहीत पाहून लिहा. आपण वाचून घेऊ, तुम्ही लिहिणारच आहात. वन्स, बोला माझ्यासोबत. वन्स, काइंड, किंग, होल, मॉर्निंग, डुईंग, प्लांटिंग, मँगो, ट्री, मेनी. सो असंच तुम्ही हा पाठ वाचण्याचा सराव करा आणि याच्यामधले जे कठीण शब्द आहेत त्यांचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करा. भेटूया काही वेळाने पुढील व्हिडिओत. बाय बाय.